4वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा रेल्वे स्टेशन अग्रणी धुळगाव. आजच्या माझ्या भाषणाचा विषय आहे चला सावली पेरूया. किती छान शब्दरचना आहे नाही? चला सावली पेरूया. आजच्या काळात कोरोनाच्या काळात अन्न, श्वास, हवा, ऑक्सिजन थोडक्यातच काय तर जीवन देणारे दान पेरूया. चला वृक्ष लावूया, चला सावली पेरूया, चला माणुसकी जपूया, चला मानव बनूया. निसर्गाने आतापर्यंत आपल्याला जपलं, फुलवलं. निसर्गाने आतापर्यंत आपल्याला जपलं, फुलवलं. आता आपली पाळी आली आहे ना? चला निसर्गाला जपूया, चला मानव बनूया, चला सावली पेरूया. आणि हो, सावली पेरता पेरता स्वतःही सावलीत बनूया. वृक्षाप्रमाणे इतरांना कशाची अपेक्षा न ठेवता स्वतःतली चांगली गुण देत जाऊया. संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे. याचा अर्थ तर तुम्हाला माहीतच असेल. वृक्षवेली हे सगळे आपले सखे सोयरे आहेत. झाड आपल्याला काय देतं हे 50 वर्षानंतर बघा. म्हणजे 50 वर्षानंतर बघा, पण आता ऐका. आवडलं तर इतरांनाही सांगा, नक्कीच सांगा. एक झाड 35 लाख रुपयांचे वायू प्रदूषण सुधारते. तुम्हाला माहिती आहे का वायू प्रदूषणाचे कितीतरी परिणाम आहेत? एक झाड 15 लाख रुपयांचे ऑक्सिजन उत्पादन करते. आणि सध्याच्या काळात, कोरोनाच्या काळात, म्हणून तर मी म्हणते चला वृक्ष लावूया, चला जीवन देणारे दान पेरूया, चला सावली पेरूया. आणि हो, सावली पेरता पेरता स्वतःही सावलीत बनूया. एक झाड काय करू शकतं? एक झाड 100 माणसांचं जेवण शिजवून तयार करू शकतं. एक झाड 12 विद्यार्थ्यांची वह्या पुस्तकं तयार करू शकतं. एक झाड आपल्या भरलेल्या फांद्यांवर 100 पक्ष्यांची घरटी बांधू शकतं. आणि त्याच्यात 25 पिढ्या जन्माला येऊ शकतात. झाड आहे म्हणून आपण आहोत. झाड आहे म्हणून कितीतरी पक्षी जिवंत आहेत. आपल्या मानववस्तीत एक जरी पक्षी आला तर आपण त्याला असे पळवून लावतो, हाकलून लावतो. पण झाड असं करत नाही. झाड सर्वांना जीवन देतं, सावली देतं, जीवन कसं जगायचं हे सांगतं. आणि आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो. चला तर मग संकल्प करूया. निसर्गाकडे, पर्यावरणाकडे देऊ लक्ष, राहू सदा दक्ष. आणि लावू सगळीकडे वृक्षच वृक्ष. कारण एक झाड 18 लाख रुपयांची जमिनीवरची धूप थांबवू शकतं. असं म्हटलं जातं की स्वर्गात पण एक कल्पवृक्ष आहे. आपल्या पृथ्वीवर तर सगळे कल्पवृक्षच आहेत ना. ते कल्पवृक्ष जे जे मागेल ते देतं. पण आपल्या पृथ्वीवरील कल्पवृक्ष आपण बिन मागताच देतं सगळं, जसं की जीवन देतं. म्हणून मी म्हणते जीवन देणारे दान पेरूया, चला वृक्ष लावूया, चला सावली पेरूया. आणि हो, सावली पेरता पेरता स्वतःही सावलीत बनूया. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.